मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात एक असा तालुका आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो, जिथे निसर्ग, इतिहास, आदिवासी संस्कृती, किल्ले, धरणे, धार्मिक स्थळे आणि शेती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. आज आपण जाणून घेणार आहोत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याची संपूर्ण माहिती, त्यांचा हजारो वर्षाचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्या, तसेच पर्यटन स्थळे, विकास, शेती आणि भविष्याची संधी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, साक्री तालुक्याला देखील खूप मोठा इतिहास वारसा लाभलेला असून हा इतिहास वारसा इतिहासकारांनी नोंदवलेला नाही. त्यामुळे जे साक्री तालुक्यामधील लोक राहत असतील तर त्यांना आजही त्यांच्या तालुक्याबद्दल पुरेशी माहिती नाही. तर त्या लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, साक्री हा धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून त्याचे मुख्यालय साक्री शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने साक्री हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक आहे. या तालुक्यात सुमारे 2400 चौरस किलोमीटर क्षेत्र असून 225 गावांचा समावेश आहे. तसेच 2 शहरे आहेत. तालुक्याचा मोठा भाग ग्रामीण असून पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला आहे. पण मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की साक्री तालुक्याच्या पहिले पिंपळनेर तालुका होता. प्रशासकीय तालुका म्हणून पिंपळनेरला मान्यता होती, परंतु ब्रिटिशांनी 1887 मध्ये प्रशासकीय सोयीसाठी पिंपळनेरवरून तालुका साक्री येथे हलवला. त्यानंतर 1887 नंतर साक्री हा तालुका म्हणून ओळखू लागला. मित्रांनो, साक्री तालुक्याचा परिचय इतिहास अत्यंत प्राचीन आहे. प्राचीन काळापासून हा भाग व्यापारी मार्गावर असल्यामुळे विविध राजवंशांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहन, त्यानंतर राष्ट्रकूट, यादव, फारुकी, मुघल आणि पुढे मराठा साम्राज्याचा याचा भागावर मोठा प्रभाव होता. ब्रिटिश काळात हा परिसर खानदेशच्या प्रांताचा महत्त्वाचा भाग बनला. त्यानंतर तालुक्यातील पिंपळनेर हे गाव ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते. तसेच भामेर किल्ला आणि परिसरातील प्राचीन लेण्या या भागाच्या इतिहासाची आजही साक्ष देतात. मित्रांनो, साक्री तालुक्याचा मोठा भाग हा डोंगराळ आहे. येथून पांजरा, बुराई आणि इतर लहान नद्या वाहतात. पश्चिम घाटामुळे येथे अनेक ठिकाणी सुंदर दऱ्या, जंगल आणि जैवविविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे सुमारे 35% अधिक क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे, जे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, स्थानिक लोक तालुक्याचे 4 भाग मानतात, जसे की माळमाता, पांजरा कान परिसर, काटवान आणि कोकण पट्टा. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार पाहायला गेलं तर साक्री तालुक्याची लोकसंख्या सुमारे 4,65,000 होती. येथील बहुतांश लोक ग्रामीण भागात राहतात. मराठी आणि ऐराणी या प्रमुख भाषा आहेत. त्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो, ज्यामध्ये भिल्ल, कोकण, मावची यांसारख्या जमातींचा समावेश होतो. मित्रांनो, साक्रीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. येथे कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कांदा, डाळी आणि विविध भाजीपाला पिकवला जातो. काही भागात ऊस शेतीही केली जाते. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे देखील उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत मानले जातात. मित्रांनो, साक्री तालुक्याला खूप मोलाचे पर्यटन स्थळे लाभली आहेत, जसं की प्रमुख म्हणजे भामेरचा किल्ला, त्यानंतर भामेर लेण्या, अक्कलपाडा धरण, पांजरा धरण, आमडी येथील कन्यालाल महाराज मंदिर, मजदी येथील दंडाई देवी मंदिर, बलसाने येथील जैन मंदिर आणि प्राचीन अवशेष देखील बलसाने येथे आहेत. तसेच पिंपळनेर येथील धार्मिक यात्रा ही ठिकाणे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग याचा सुंदर मिलाप दर्शवतात. मित्रांनो, आज साक्री तालुक्यात अनेक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. पण राष्ट्रीय महामार्गामुळे गुजरात, धुळे आणि नाशिक यांच्याशी संपर्क अधिक मजबूत झाला आहे. रस्ते, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने विकास होत आहे. मित्रांनो, साक्री म्हणजे आदिवासी संस्कृतीचे जिवंत संग्रहालय. येथील पारंपरिक नृत्य, लोकगीते, पोशाख, सण आणि जत्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला मोठी भर घालतात. गणेश उत्सव, होळी, दिवाळी, पोळा, बैलपोळा आणि विविध यात्रांमध्ये संपूर्ण तालुका उत्साहाने सहभागी होतो. ऐराणी बोली ही येथील ओळख बनली आहे. मित्रांनो, साक्री तालुक्यात भविष्यातील संधी म्हणजे निसर्ग, पर्यटन, त्यानंतर कृषी प्रयोग उद्योग, वन औषधी उत्पादन, सौर ऊर्जा, जलसंधारण, आदिवासी पर्यटन हे क्षेत्र भविष्यात साक्रीच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देऊ शकतात. मित्रांनो, तसेच साक्री तालुक्यातील वीरगाव या गावात आशियातील मोठा सौर प्रकल्प आहे. इथे जागतिक लेवलची सुझलॉन ग्रीन एनर्जी कंपनी सुद्धा आहे. या गोष्टीमुळे देखील साक्री तालुक्याला एक नवीन ओळख मिळालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही साक्री तालुक्यामधून कोणत्या गावात राहता तर या व्हिडिओला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या साक्री तालुक्याच्या इतिहासाची माहिती होईल. त्यानंतर साक्री तालुक्यामधून कोणत्या गोष्टीची तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, साक्री हा केवळ महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका नाही, तर इतिहास, संस्कृती, निसर्ग, शेती आणि विकास याचा सुंदर मिलाप असलेला एक समृद्ध प्रदेश आहे. तुम्ही जर कधी धुळे जिल्ह्यात आलात तर साक्री तालुक्याला नक्की भेट द्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या टेक किशोर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयासह भेटू.